श्री स्वामी समर्थ मंडळी. आपण नेहमी एकच पद्धतीचा भात खातो. आज म्हणलं थोडंसं वेगळं काहीतरी करावं. त्यासाठी मी काय केलं, इथं एक पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतले गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी 3 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता, तो घातलेला आहे. हा तांदूळ काही बासमती वापरलेला नाही आहे मी, जो घरी आम्ही वापरतो तोच तांदूळ वापरलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये भात शिजण्यासाठी लागल एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हा भात मोकळा शिडशिडीत होण्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. कारण तेलामुळं काय होतं, भात चिकट होत नाही, एकदम मोकळा शिडशिडीत होतो. आता इथं आपला भात तयार झालेला आहे शिजून. पाहू शकता तुम्ही, एकदम मोकळा फडफडीत असा भात तयार झालेला आहे. आता मी काय केलं, तो भात आता दुसऱ्या कढईमध्ये मी काय केलं, तेल घालून घेतलं आहे. आता आपल्याला फोडणीला जेवढं लागेल तेवढं तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगोदर काय करायचं आहे, जिरं घालायचं आहे, नंतर मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी इथं 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे, ती घातली आहे. नंतर 2 चमचे उडदाची डाळ घातलेली, कारण आपण आज साऊथ इंडियन रेसिपी पाहतोय की नाही, त्याच्यामध्ये उडदाची डाळ असलीच पाहिजे म्हणून मी उडदाची डाळ घातलेली इथं 2 चमचे. नंतर इथं लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुकडे करून आणि त्याही छान त्या फोडणीमध्ये तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. पण काळजी घ्यायची, ते जास्त काळ्याही झाल्या नाही पाहिजे. नंतर त्या फोडणीमध्ये मी हिंग घातलेलं आहे. नंतर इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, 4 हिरव्या मिरच्या उभ्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत. कारण आपण ह्याच्यामध्ये कसलाही मसाला या भातामध्ये वापरलेला नाही, हे तुमच्या लक्षात येईल. नंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि इथं काय केलेले आहेत, काजू अर्धी वाटी काजूचे 2 असे मध्ये 2 भाग करून घातलेले आहेत. नंतर 1 छोटी वाटी भरून इथं शेंगदाणे पण घातलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस फोडणीमध्ये परतून घ्यायचे. नंतर आपल्या भाताला रंग येण्यासाठी हळदही घालायची आहे. कसल्याही रंगाचा इथं वापर करायचा नाही, इथं फक्त हळद वापरलेली आहे. नंतर या फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं की जेणेकरून फोडणी जळणारही नाही आणि आपल्या भाताला ती छान अशी मिक्स होऊ शकेल. त्यामुळं त्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथं आपली फोडणी एकदम तयार झालेली आहे. आता शेवटी ह्याच्यामध्ये काय करायचं, मी इथं लिंबू पिळून घ्यायचे. इथं मी मोठ्या आकाराचे 3 लिंबू घेतलेले आहेत आणि ते छान असे पिळून घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथं दाखवताना एकच लिंबू जरी दाखवलेलं असलं तरी मी या भातासाठी मी इथं 3 लिंबू इथं वापरलेले आहेत आणि ते छान असे पिळून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये फोडणीमध्ये पिळून घेतलेले आहेत आणि ते छान फोडणीत मिक्स करून घेतलेत. आता इथं आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा शिजवलेला भात घालून घेऊयात. मी भातामध्येच भरपूर मीठ टाकल्यामुळं फोडणीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे. आता आपण हे सर्व काय करूया, मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये भात. तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, इथं आपण कसलेही अवांतर मसाले घातलेले नाहीत, फक्त हिरवी मिरचीचा आपण इथं वापर केलेला आहे आणि मीठ, बस एवढंच. पण तरी हा भात खायला खूप छान लागतो बरं का, एकदम मस्त. कारण अशी लिंबाची अशी वेगळी अशी टेस्ट यायला येते आणि ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे. तर आपला इथं पाहू शकता तुम्ही, हळद घातल्यामुळं इथं भाताला किती छान असा पिवळा धम्मक रंग आलेला आहे. तर आपला इथं पूर्ण लेमन राईस तयार झालेलं आहे. आपण आता पहिल्यांदा इथं काय केलं, मी काही कढीपत्त्याची पानं असे तोडून घातलेले आहेत, कारण कढीपत्त्यामुळं आपल्या ह्या लेमन राईसला खूप छान अशी टेस्ट येते. आणि नंतर इथं काही हिरवीगार अशी कोथिंबीरही वरून टाकून घेऊयात. पावा किती सुंदर दिसते आपली ही रेसिपी. हा भात किती आकर्षक असा दिसतोय दिसतानाच, आणि तुम्हाला सांगते घरामध्ये एकदम छान असा सुगंध दरवळत आहे. तर अशा पद्धतीने मी केलेला लेमन राईस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. नंतर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.